वाढता आर्थिक तोटा आणि सुरू असलेल्या मोठ्या पुनर्रचना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं आपल्या मालकांकडे सुमारे 1.5 अब्ज डॉलरच्या सुमारे 14,000 कोटी रुपये नव्या भांडवलाची मागणी केली आहे। टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सकडून हे भांडवल उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एअर इंडियाला हे पैसे तातडीनं हवे असून प्रस्तावित रक्कम टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे। एअर इंडियामध्ये टाटा सन्सची सुमारे 75% तर सिंगापूर एअरलाइन्सची सुमारे 25% हिस्सेदारी आहे। त्यामुळे प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सलाही आपल्या हिस्स्यानुसार योगदान द्यावं लागण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। एअर इंडिया आणि तिची बजेट विमानसेवा एअर इंडिया एक्सप्रेस यांनी मात्र मार्च 2026 अखेरच्या आर्थिक वर्षामध्ये एकत्रितपणे 2.33 अब्ज डॉलरचा तोटा नोंदवलाय। हा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे। त्यामुळे एअर इंडियाच्या पुनरुज्जीवन योजनेवर आर्थिक दबाव वाढलाय। टाटा समूहानं एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर विमान कंपनीत मोठ्या प्रमाणात परिवर्तन सुरू केलंय। जुन्या विमानांचा ताफा अद्ययावत करणं, विमानांचं नूतनीकरण, परिचालन व्यवस्था सुधारणं आणि कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीत बदल करणं यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातोय। एअर इंडिया का नुकसानीमध्ये पाहूयात। हवाई क्षेत्र निर्बंध। इराण युद्ध सुरू झाल्यापासून आखाती देशांनी हवाई क्षेत्र बंद केलं होतं। याचा फटका एअर इंडियाला बसलाय। इराण युद्ध सुरू झाल्यापासून आखाती देशाचं हे हवाई क्षेत्र बंद आहे। परिणामी युरोप अमेरिकेला जाताना 5 ते 6 तासांचा वळसा मारून जावं लागतं। त्यामुळे एअर इंडियाला याचा फटका बसलाय। दुसरं कारण आहे इंधन दरवाढ। विमान कंपन्यांचा सर्वाधिक खर्च हा इंधनावर होतो। मोठ्या प्रमाणात विमानांना इंधन लागतं आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे याचा फटका एअर इंडियालाही बसलाय। सर्वच देशांमध्ये इंधन दरवाढ झाल्यानं खर्च वाढलेला आहे। विमान उड्डाणांचा खर्च वाढलाय। तिसरं कारण आहे भांडवली खर्च। एअर इंडियाकडून शेकडो नव्या विमानांची ऑर्डर दिली गेली। जुन्या विमानांमध्ये मोठे बदल सुरू केलेत। त्यामुळे यावर मोठा खर्च एअर इंडियाकडून झालेला आहे। हेही एअर इंडियाच्या तोट्याचं कारण आहे। डिजिटल प्रणाली बदलण्यावर सुद्धा प्रचंड खर्च केलेला आहे। आजच्या जगासोबत चालायचं यासाठी हा बदल केलेला आहे। यातही अनेक मोठ्या प्रमाणात खर्च झालाय। पुढचं कारण आहे अनेक मार्ग बंद। विमानं उपलब्ध नसल्यानं नफा कमावून देणारे अनेक मार्ग हे बंद होते। त्याचाही फटका एअर इंडियाला बसलाय। विमान क्षेत्रातील पुरवठा साखळीत मर्यादांमुळे नवी विमानं दाखल होण्यात वेग मंदावलाय। तर नागरी उड्डाण क्षेत्राचे तज्ज्ञ नितीन जाधव यांनी एअर इंडियाचं कसं विश्लेषण केलंय पाहूयात। एका विमानामध्ये 100 सीट असतील तर तिथे तुम्हाला 84 ते 85 सीट जेव्हा तुम्ही भरता तेव्हा त्यांचं ते फ्युअलिंग आणि इतर चार्जेस सगळे काय लँडिंग टेक ऑफ वगैरे बाकी इतर काय वर्कर्स काय एम्प्लॉईजचे तुमचे पैसे जे काय कर्मचाऱ्यांचे पैसे पगार इतर काही चार्जेस आहे हे 85% जातात। 82-85% तेव्हा जर तुमचं ब्रेक इव्हन पूर्ण होतं आहे। त्यानंतर 15 सीटवर तुमचं प्रॉफिट आहे। मग प्रत्येक रूटलाच काय सगळ्याच फ्लाईट फुल जातात अशा नाही आहे। त्यामुळे ॲव्हिएशनची ही जी आत्ताची जी परिस्थिती आली आहे माझ्या ऐकवत नाही आहे 40-45 वर्षाच्या माझ्या सर्व्हिसमध्ये हे मी वाईट दिवस बघतो आहे असं मला वाटतं आहे। वाईट दिवस म्हणजे ॲव्हिएशनची परिस्थिती त्यांच्यावर उद्भवलेली आहे, अनेक कारणांमुळे उद्भवलेली आहे। तर ही त्यामुळे ते फार फेस करतायत, ते आता सध्या परिस्थिती फेस करतायत असं माझं म्हणणं आहे। आणि आता सिंगापूरकडून ह्यांनी पैसे आले 20-22 हा फार मोठा तोटा आहे। 2000 बघा तुम्ही ऐकलंच असेल की जेट एअरवेज जी बंद झाली, किंगफिशर बंद झाली, ह्यांचा तोटा 4,000-6,000 कोटीपर्यंत पोहोचला होता। किंगफिशरचा तोटा गेला होता, जेट एअरवेजचा तोटा गेला, तर त्याच्यामध्ये ते उभारू शकले नाहीत। इथे तर 20 ते 22,000 कोटी त्यांना करायचे आहेत। हे त्यांना बळ देव एअर इंडियाला आणि ह्याच्यावरून ते निघतील अशी मला पूर्ण हे आहे, मला कॉन्फिडन्स आहे